नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लास्ट जो आपला टास्क होता त्या टास्कवरचे आपण प्रॉब्लेम त्याचं डिस्कशन करणार आहोत। मी तुम्ही पाठवलेले डाऊट ते आपण इथे वन बाय वन सॉल्व करूयात। तर पहिला डाऊट विचारलेला बघा, द वर्नियर सर्क्युलर स्केल। आता इथं तुमचं कन्फ्युजन होतं बघा, वर्नियर सर्क्युलर स्केल। तर वर्नियर सर्क्युलर स्केल येईल याचा अर्थ आपण जे इथं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट यूज केलं आहे ते आपलं मायक्रोस्कोप आहे। ज्यावेळेस आपलं रेग्युलर प्रॅक्टिकल स्टार्ट होतील त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट दाखवले जातील। ओके, तर इथं प्रॉब्लेममध्ये विचारलं बघा, द वर्नियर ऑफ सर्क्युलर स्केल इज डिवायडेड इंटू 30 डिव्हिजन which coincide again the 29 division of the main scale. Each main scale division is 0.5 degree. The least count of that instrument. म्हणजे आपल्याला असं एक इन्स्ट्रुमेंट दिलं आहे त्याच्यावरती वर्नियर स्केल आहे आणि या वर्नियर स्केलवरच्या 30 डिव्हिजन। ओके, मग आपण स्टार्टिंगला इथं गिवनमध्ये राईट करूयात। गिवन, तर गिवनमध्ये आपण काय काय दिलं ते आपण अगोदर राईट करूयात। प्रॉब्लेम नंबर 1चा आपण सोल्युशन घेतो इथं। ओके, सॉरी 2 नंबरचा। आता इथं असं सरळ म्हणलंय की वर्नियर्स ऑफ सर्क्युलर स्केल म्हणजे वर्नियर स्केलवरती 30 डिव्हिजन। ओके, म्हणजे 30 वर्नियर स्केल डिव्हिजन इज कोइंसाइड विथ विच कोइंसाइड अगेन 29 डिव्हिजन ऑफ मेन स्केल। म्हणजे 30 डिव्हिजन इज कोइंसाइड विथ द 29 डिव्हिजन ऑन मेन स्केल। सो मेन स्केल डिव्हिजन ही आपली पहिली गिवन आहे। नंतर आपल्याला विचारलंय इच मेन स्केल डिव्हिजन म्हणजे व्हॅल्यू ऑफ 1 MSD, 1 मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल टू 0.5 डिग्री। ओके, आणि आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट विचारलं, व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट। मग त्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट काय येईल अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला विचारलं, व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट। सोल्युशन, मग आता बघा आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करताना कोणकोणते टर्म आपण लक्षात घेतल्या पाहिजेत ते इथं महत्त्वाचं आहे। मग आता आपल्याला इथे 0.5 डिग्री आणि आन्सर आपल्याला मिनिटमध्ये दिले। हा जो डॅश दिसतोय दिस वन इज अ साइन ऑफ मिनिट। कसलं साइन आहे तर मिनिटचं साइन आहे, साइन ऑफ मिनिट। ओके, इथे हे जे 1 दिसते तुम्हाला 10 मिनिट, 0.1 मिनिट, 1 मिनिट, 30 मिनिट, तर दिस डॅश मीन्स मिनिट। मग आपल्याला डिग्रीचं मिनिटमध्ये कन्वर्जन करता येणं गरजेचं आहे, त्यासाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट। लक्षात आलं का, 1 डिग्री इज इक्वल टू काय आहे 60 मिनिट आहे। 60 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री इज इक्वल टू 1 हावर्स आहे, काय आहे 1 हावर्स। मग 1 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट। कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या। मग आपल्याला इथं हा कन्वर्जन फॅक्टर माहीत पाहिजे की 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट। मग जर 0.5 डिग्री असेल तर ऑब्विसली किती येईल 30 मिनिट्स, दॅट इज। आता तुम्ही इथे हे राईट करू शकतात 1 MSD इन टर्म्स ऑफ मिनिट। सो 1 MSD इज इक्वल टू 1 MSD इज इक्वल टू 0.5 डिग्री, दॅट इज इक्वल टू 30 मिनिट्स। आता ही कशी व्हॅल्यू झाली तुमची 1 मेन स्केल डिव्हिजन, म्हणजे मेन स्केल डिव्हिजन किंवा मेन स्केलवरती एका डिव्हिजनची व्हॅल्यू किती झाली तुमची ही 30 मिनिट झाली। हे आता तुम्हाला माहीत आहे। आता आपल्याला फाइंड करायचं लिस्ट काउंट। मग आता लिस्ट काउंटचा फॉर्म्युला 1 MSD इज इक्वल टू मायनस 1 VSD, हा आपला लिस्ट काउंट फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे। मग आता 1 MSD 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 वर्नियर स्केल डिव्हिजन। आता आपल्याला ह्या गिवनवरून ही व्हॅल्यू फाइंड करता येईल। मग आता बघा फ्रॉम गिवन म्हणूयात, फ्रॉम गिवन 30 VSD इज इक्वल टू 29 MSD, राईट। मग आता 1 VSD इज इक्वल टू हा 30 मी तिकडे नेला, दॅट इज 1 VSD इज इक्वल टू 29/30 MSD। मग ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात, इथे ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात। काय होईल बघा 1 MSD ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली, लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 MSD ॲट इट इज 1 MSD मायनस 29/30 इंटू VSD ची व्हॅल्यू टाकतोय मी इथे बघा 1 VSD किती आहेत
29/30. सो 29/30 इंटू MSD. आता इथून कोण कॉमन निघेल, सरळ सरळ MSD कॉमन निघेल. सो कसं घेऊ शकतो आपण, सो लिस्ट काउंट इज इक्वल टू MSD is common in bracket list count is equal to इथं बघा MSD निघेल कॉमन, MSD कॉमन ब्रॅकेट मध्ये काय राहील 1 minus 29/30. So I written as MSD in bracket 1 minus 29/30. So if you solve this one, so list count is equal to 1 MSD ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, किती वन आहे MSD ची व्हॅल्यू 30 minutes in bracket 1 minus 29/30 किती होईल आहे, इथं आपण डिनोमिनेटर सेम करूया. सो 30 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं 1 ला. सो 30/30 minus 29/30. ओके, सो 30 minutes इन ब्रॅकेट. आता इथं डिनोमिनेटर सेम झाला म्हणजे न्यूमरेटरचे काय करणार सबट्रॅक्शन. सो 30 minus 29 is 1/30. सो 30 गेट कॅन्सल, आन्सर विल बी 1 minute. सो योर लिस्ट काउंट इज हिअर 1 minute. म्हणजे तुम्हाला आन्सर काय मिळेल इथं 1 minute. सो ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं इथं लिस्ट काउंट फाइंड आउट केला आणि हा लिस्ट काउंट तुम्हाला किती मिळाला इथं 1 minute मिळाला. किती मिळाला 1 minute. आता आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊयात. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं बघा, इन अ वर्नियर कॅलिपर n डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल कोइंसाइड विथ n-1 डिव्हिजन ऑन मेन स्केल. नंतर पुढे काय म्हटलं बघा, इन ब्रॅकेटमध्ये इन विच 1 डिव्हिजन रिप्रेझेंट 1 mm. म्हणजे मेन स्केलवरती एक डिव्हिजनची व्हॅल्यू किती आहेत 1 mm आहे. द लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. तर परत त्याच इन्स्ट्रुमेंट आपल्याला लिस्ट काउंट इथं विचारलं आहे. सो सेम मेथड आपण इथं यूज करणार. आता आपण प्रॉब्लेम नंबर 4 घेते बघा. ओके, आता गिवन काय म्हणले बघा, इन ए वर्नियर कॅलिपर n डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल इज कोइंसाइड विथ n-1 डिव्हिजन ऑन मेन स्केल. सेम काय म्हणले, n वर्नियर स्केल डिव्हिजन, n नंबर्स ऑफ n डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल is coincide with n-1 division on main scale, n-1 division on main scale division. आणि पुढे काय म्हणलंय, in which 1 division represent 1 mm. म्हणजे मेन स्केल वरती एका डिव्हिजनची व्हॅल्यू 1 मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल टू किती दिली आपल्याला 1 मिलीमीटर. आता पुढचा क्वेश्चन बघा, द लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट इन सेंटीमीटर मध्ये विचारलं का, इन्स्ट्रुमेंट इन सेंटीमीटर इज. म्हणजे आपल्याला हा जो लिस्ट काउंट जो आहे तो कशामध्ये फाइंड करायचा आहे, सेंटीमीटरमध्ये फाइंड करायचा आहे. लिस्ट काउंट इन सेंटीमीटर. सोल्युशन आता कसं फाइंड करणार बघा. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे लिस्ट काउंटचा. लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 MSD minus 1 VSD. दिस इज अ फॉर्म्युला ऑफ लिस्ट काउंट. 1 MSD इज इक्वल टू 1 VSD. मग आता आपल्याला इथून ह्या इक्वेशनवरून फर्स्ट इक्वेशनवरून काय फाइंड करता येईल, व्हॅल्यू ऑफ 1 VSD. सो फ्रॉम गिवन म्हणेल मी, फ्रॉम गिवन काय म्हणलं बघा, n VSD इज इक्वल टू n-1 MSD. सो 1 VSD इज इक्वल टू, कारण n तिकडे नेलं म्हणजे किती शिल्लक राहिलं 1 VSD इज इक्वल टू n-1 अपॉन n MSD. ओके, आता ही व्हॅल्यू आपण काय करूयात, इथं 1 VSD ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूयात. देअरफॉर लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 MSD minus 1 VSD. So 1 MSD minus VSD, n-1
अपॉन n इंटू MSD. ओके, मग आता इथून MSD कॉमन निघाला, सो ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 मायनस इन ब्रॅकेट n-1 अपॉन n और ब्रॅकेट कम्प्लीट इंटू MSD. बरोबर की नाही. मग आता बघा आपण n नी मल्टिप्लाय डिवाइड करूया म्हणजे परत डिनॉमिनेटर सेपरेट होईल. इथं n अपॉन n मायनस n-1 अपॉन n इंटू MSD. मग आता हे सॉल्व करायचं आपल्याला. सो लिस्ट काउंट इज इक्वल टू, सो लिस्ट काउंट इज इक्वल टू डिनॉमिनेटर n, सो n माइनस 1 अपॉन n इंटू MSD. ओके, सो आता मायनस मध्ये मल्टिप्लाय केलं काय होईल n मायनस n मायनस मायनस प्लस 1 अपॉन n इंटू 1 MSD ची व्हॅल्यू किती इथं 1 MSD 1 mm ही सबस्टिट्यूट करूयात 1 mm. ओके, मग आता बघा n मायनस n कॅन्सल होऊन जातील 1 अपॉन n इंटू mm 1 mm. आता सेंटीमीटरमध्ये आपल्याला आन्सर काढायचं आहे. सो देअरफॉर बट 1 mm इज इक्वल टू किती सेंटीमीटर मग 0.1 सेंटीमीटर. ओके, दॅट इज इक्वल टू 1/10 1 अपॉन 10 सेंटीमीटर. बरोबर नाही 0.1 म्हणजेच काय 1/10. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली म्हणजे कसं होईल 1 अपॉन n इंटू 1/10 सेंटीमीटर म्हणजेच काय येईल 1 अपॉन 10n सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला इथं लिस्ट काउंट मिळाला 1/10n. सो दिस इज युअर आन्सर. म्हणजे आता हे तुमचं काय आहे आन्सर आहे. ओके, लिस्ट काउंट किती मिळाला 1/10. मग आता कोणतं ऑप्शन तुमचं करेक्ट येईल मग ऑप्शनमध्ये जाऊयात. n फर्स्ट ऑप्शन विल बी रॉंग, बी ऑप्शन विल बी रॉंग, सी ऑप्शन अगेन करेक्ट 1/10n. आता हे सगळे सेंटीमीटरमध्ये. सो दिस ऑप्शन विल बी करेक्ट. ओके, तर समज तुम्हाला हा प्रॉब्लेम. आता आपण प्रॉब्लेम नंबर 5 कडे जाऊयात. प्रॉब्लेम नंबर 5. आता प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये काय म्हणलंय ए व्हर्नियर कॅलिपर हॅविंग 1 मेन स्केल डिव्हिजन इज 0.1 सेंटीमीटर. म्हणजे व्हर्नियर कॅलिपरवरती मेन स्केल डिव्हिजन एका मेन स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू किती आहे 0.1 सेंटीमीटर. पुढे काय म्हणलं बघा इज डिझाइन टू हॅव अ लिस्ट काउंट ऑफ 0.02 सेंटीमीटर इफ n is the number of division on vernier scale and m be the length of vernier, then which of the following is correct. मग आता आपल्याला खालीपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट येईल. n काय विचारलंय नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल आणि m काय बी द लेंथ ऑन वर्नियर स्केल. ओके, मग वर्नियर स्केल म्हणजे मेन स्केलवरची ती काय झाली लेंथ झाली. मग बघूयात आपला आन्सर काय येईल. मग आता 5 नंबर त्याचे गिवन राईट करूयात. गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलं आहे आपल्याला डाटा काय काय दिला आहे ते आपण राईट करणार आहे. तर इथं आपल्याला दिलं आहे 1 मेन स्केल डिव्हिजन 1 मेन स्केल डिव्हिजन 1 MSD ची व्हॅल्यू किती दिली आहे 0.1 सेंटीमीटर. बरोबर की नाही. आणखी काय दिलं आहे ज्या इन्स्ट्रुमेंटच्या मेन स्केलची व्हॅल्यू 0.1 सेंटीमीटर आहे त्याचा लिस्ट काउंट किती दिला आपल्याला लिस्ट काउंट किती दिलेला आहे 0.02 सेंटीमीटर. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे n आणि m ची व्हॅल्यू कोणतं ऑप्शन करेक्ट येईल. मग आता बघा सोल्युशनकडे जाऊयात आपण आणि आपल्याला लिस्ट काउंटचा फॉर्म्युला पण माहिती आहे. लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 MSD मायनस 1 VSD इज इक्वल टू आणि काय म्हणतो आपण स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल. ओके, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल
मेन स्केल डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ डिवीजन ऑन वर्नियर स्केल. मतलब मेन स्केल मग आता हे म्हणजे स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल म्हणजे काय झाली लेंथ ऑफ वर्नियर स्केल. ओके म्हणजे झाला m अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन ऑन टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल. वर्नियर स्केलवर किती नंबर ऑफ डिव्हिजन आहे तर n म्हणजे m/n. लक्षात का. मग आता आपल्या सॉरी दिस विल बी रॉंग. हा झाला आपला फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला झाला लिस्ट काउंट फाइंड आउट करण्याचा. कशाचा फॉर्म्युला झाला हाऊ टू फाइंड आउट द लिस्ट काउंट. ओके मग आता याच्यानुसार आपण जाऊयात की आपलं कोणता आन्सर करेक्ट येईल. म्हणजे आपण m/n घेतलं तरी काही हरकत नाही. म्हणजे पहिले राईट केलं होतं तिने जरी राईट केलं तरी काही हरकत नाही. ओके मग आता याच्यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. तर बघा कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल आपल्याला. तर आपल्याला इथं काय काय दिलं आहेत 1 ms दिलं आहे आणि लिस्ट काउंट दिलं आहे बरोबर की नाही. मग आता बघा लिस्ट काउंट इज इक्वल टू लिस्ट काउंट तर दिलेलं आहे आपल्याला. लिस्ट काउंट इज इक्वल टू हा फॉर्म्युला आपण यूज करूयात 1 MSD मायनस 1 VSD. ओके मग 1 MSD. आता याच्यानंतर आपण 1 VSDची वर्नियर स्केल डिव्हिजन फाइंड आउट करूयात. मग वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल टू हा 1 VSD इकडे घेतला निगेटिव्ह तिकडे आले पॉझिटिव्ह आणि लिस्ट काउंट तिकडे गेलो काय होईल निगेटिव्ह. म्हणजे VSD मी कुठं आणला LHSला आणि लिस्ट काउंट कुठे तर मी RHSला. सो 1 MSD ॲट इट इज लिस्ट काउंट इकडे आले काय झाला मायनस लिस्ट काउंट. मग 1 MSDची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 0.1 मायनस लिस्ट काउंट किती दिला तुम्हाला 0.02. मग आता ह्या दोघांनी सबट्रॅक्शन केली. सबट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे 0.1 0 मायनस 0.02. मग 10 मायनस 2 8 1 मायनस 1 0 0. म्हणजे इथे किती मिळेल 1 VSDची व्हॅल्यू 0.08. 1 VSD 1 VSDची व्हॅल्यू किती मिळेल 0.08 सेंटीमीटर. मग आता 1 VSD म्हणजेच काय इथं 1 VSD इज इक्वल टू m/n. ओके आता कोणतं ऑप्शन असं आहे की जे आपल्याला 1 VSDची व्हॅल्यू देईल दॅट इज 1 वर्नियर स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू. ओके म्हणजेच लेंथ आपण टोटल नंबर ऑफ डिव्हिजन m काय आहेत लेंथ ऑफ द वर्नियर स्केल लेंथ ऑफ द वर्नियर स्केल आणि n काय आहे नंबर ऑफ डिव्हिजन. मग नंबर ऑफ लेंथला नंबर ऑफ डिव्हिजन डिवाइड केलं की आपल्याला काय मिळते 1 VSDची व्हॅल्यू म्हणजेच पिच मिळतो आपल्याला. थोडक्यात काय मिळतो पिच. मग आता हा m/n आहे. मग हा m/n किती पाहिजे आपल्याला 0.08 पाहिजे सेंटीमीटरमध्ये. मग आता ह्या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे जे आपल्याला 0.08 आन्सर देईल. मग पहिले चेकआउट करूयात. पहिला ऑप्शन नंबर ए m/n. m किती बघा इथं 0.5 अपॉन n किती 10 म्हणजे किती हा 0.05. दिस विल बी रॉंग. म्हणजे पहिलं ऑप्शन काय आपलं रॉंग आहे. सेकंड ऑप्शनकडे जाऊयात. सेकंड ऑप्शन बी ऑप्शनमध्ये m काय आहेत 0.m/n 0.04 अपॉन 9. ओके n इज 9 इज नॉट इक्वल टू 0.08. म्हणजे आपण हे जर कॅल्क्युलेट जर केलं तर 0.8 आपल्याला आन्सर मिळणार नाहीत. म्हणून तुमचं बी ऑप्शन सुद्धा काय आहेत रॉंग आहेत. आता सी ऑप्शनकडे जाऊयात. मग सी ऑप्शनमध्ये बघा 1 VSD इज इक्वल टू m/n. m किती आहेत 0.8 आपण n किती 10 म्हणजे किती मिळालं 0.08 सेंटीमीटर. म्हणजे हे आन्सर येते आपलं. म्हणजे सी ऑप्शन आपलं काय आहे परत करेक्ट आहे. सी ऑप्शन विल बी करेक्ट. कॉन्सेप्ट लक्षात येते. आणि डी ऑप्शनमध्ये जर गेलो आपण इथं तर इथं परत बघा m/n चा रेशो काय मिळेल आपल्याला 0.2 डिवाइड बाय 10 म्हणजे किती मिळेल 0.02 मिळेल. दिस विल बी रॉंग कारण आपल्याला किती पाहिजे 0.08 पाहिजेत. सर हे काय झालं तुमचं याच्यामध्ये तुमचं जे सी ऑप्शन जे आहेत तेच काय देते 0.08 सेंटीमीटर देते. म्हणजे तुमचं सी ऑप्शन काय इथं करेक्ट आन्सर आहे. कॉन्सेप्ट लक्षात आली. ओके आता आपण आणखी पुढचे 3 प्रॉब्लेम
पुढचा प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये आपल्याला विचारले इन ए वर्नियर कॅलिपर n डिव्हिजन ऑन मेन स्केल इज कोइन्साइड विथ n प्लस m डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m फॉर विच द इन्स्ट्रुमेंट हॅज द मिनिमम लिस्ट काउंट. ओके, मग आता याचं सोल्युशन कसं घेणार बघा. सोल्युशन त्याच्यानंतर आपण गिवन काय दिले ते आपण राईट करूयात. गिवन, मग गिवनमध्ये आपल्याला दिलं आहे दॅट इज इन ए वर्नियर स्केल n डिव्हिजन ऑन मेन स्केल इज कोइन्साइड विथ n प्लस m डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल. म्हणजे बघा n मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल टू n प्लस m वर्नियर स्केल डिव्हिजन. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m. मग आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची फॉर विच द इन्स्ट्रुमेंट हॅज द मिनिमम लिस्ट काउंट. लिस्ट काउंट सगळ्यात कसं पाहिजे, मिनिमम पाहिजे. त्यासाठी m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आपल्याला यासाठी अगोदर लिस्ट काउंट फाइंड करावं लागेल. मग आता सोल्युशन लिस्ट काउंटचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 MSD मायनस 1 VSD. आता बघा ह्या पार्टवरून आपण VSD ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो किंवा MSD ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. Therefore तुम्ही कसंही राईट करू शकता. सो आपण इथे घेतलं 1 MSD इज इक्वल टू n प्लस m VSD. दॅट इम्प्लाइज 1 VSD इज इक्वल टू हा n प्लस m इकडे आणला म्हणजे काय होईल n अपॉन n प्लस m इंटू MSD. ॲज अ राईट. मग आता काय होईल बघा, ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करणार. सो लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 MSD मायनस n अपॉन n प्लस m इंटू MSD. परत MSD कॉमन. सो n 1 मायनस n अपॉन n प्लस m इंटू MSD. राईट. मग आता लिस्ट काउंट इज इक्वल टू काय मिळेल बघा. लिस्ट काउंट इज इक्वल टू n प्लस m याला मल्टिप्लाय डिवाइड करा कारण आपल्याला डिनोमिनेटर सेम करावं लागेल परत. म्हणजे कसं होईल बघा n प्लस m अपॉन n प्लस m मायनस n अपॉन n प्लस m. बघा n प्लस m ने मला 1 ला मल्टिप्लाय डिवाइड केलं जेणेकरून डिनोमिनेटर काय झाले आपले सेम झाले. मग आता न्यूमरेटरची सबट्रॅक्शन. सो n प्लस m मायनस n अपॉन n प्लस m. सो n गेट कॅन्सल. सो m अपॉन n प्लस m इंटू MSD हा आपल्याला मिळाला लिस्ट काउंट. मग आता बघा आपल्याला मिनिमम डिस्काउंट पाहिजे. मग मिनिमम डिस्काउंटसाठी आपल्याला m ची व्हॅल्यू दिली आहेत 1 पहिल्या ऑप्शनमध्ये, सेकंड ऑप्शनमध्ये n, नंतर इन्फिनिटी, नंतर d इज n/2. आता बघा आपण जर m जर घेतला तर हा जो m जो आहे ह्या m ची सगळ्यात मिनिमम, कारण हा m न्यूमरेटरला याची व्हॅल्यू जर मिनिमम जर असेल तर आपल्याला डिस्काउंट कसा मिळेल, मिनिमम मिळेल. मग इथे सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे m ची. ह्या चारही व्हॅल्यू m च्या ऑप्शनमध्ये m इज इक्वल टू 1 n इन्फिनिटी आणि n/2. तर याच्यामध्ये आपण जर 1 जर ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तरच आपल्याला डिस्काउंट काय मिळेल, मिनिमम डिस्काउंट मिळेल. म्हणजे दॅट इज m इज इक्वल टू 1 वी गेट मिनिमम डिस्काउंट. तुम्हाला काय मिळेल इथं, मिनिमम डिस्काउंट मिळेल कम्पेअर टू द अदर व्हॅल्यू ऑफ m. म्हणजे तुम्ही n जर टाकला तर कशी मिळेल, तुम्हाला लार्ज व्हॅल्यू मिळेल. इन्फिनिटी टाकली तर लार्ज व्हॅल्यू मिळेल m ची व्हॅल्यू, आणि m ची व्हॅल्यू n/2 टाकली तर काय होईल, लार्ज. मग सगळ्यात इथं मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे m ची, 1. ही व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला डिस्काउंट कसं मिळेल, मिनिमम. म्हणून इथं आपला ऑप्शन नंबर 1 विल बी करेक्ट. ओके, म्हणजे m इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपण जर सबस्टिट्यूट केली तर इथं आपल्याला मिळणारा डिस्काउंट कसा राहील, मिनिमम डिस्काउंट राहील. बघा आपण लास्ट प्रॉब्लेम ह्या टास्कवरचा डिस्कस करणार आहोत. काय म्हणले प्रॉब्लेममध्ये बघा, इन अ वर्नियर कॅलिपर द मेन स्केल अँड वर्नियर स्केल आर मेड बाय डिफरंट मटेरियल. म्हणजे आपलं जे वर्नियर कॅलिपर जे आहेत त्याच्यामधले मेन स्केल आणि वर्नियर स्केल हे दोन डिफरंट मटेरियलपासून आपण बनवलेले आहेत. वेन रूम टेम्परेचर ΔT डिग्री सेल्सिअस इट इज फाउंड दॅट द रिडिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट्स रिमेन सेम. म्हणजे ज्यावेळेस आपण टेम्परेचर चेंज करणार आहे तर त्या दोन्ही इन्स्ट्रुमेंटमध्ये जी लेंथ चेंज होते ती कशी असणार आहे, सेम असणार आहे.
म्हणजे मेन स्केलसाठी पण आणि वर्नियर स्केलसाठी पण. म्हणजे गिवनमध्ये आपल्याला एक डाटा राईट करता येईल आपल्याला. गिवनमध्ये आफ्टर डेल्टा टी टेम्परेचर लेंथ ऑफ मेन स्केल फाइनल लेंथ, चेंज इन लेंथ म्हणता येईल. चेंज इन लेंथ ऑन मेन स्केल इज इक्वल टू चेंज इन लेंथ ऑफ वर्नियर स्केल will be same. Delta L is a change in length is here. It is found that the instrument remains same. The earlier it was observed that the front edge of wooden rod placed for measurement cross the nth main scale division and n plus 2 MSD coincide with second VSD. Okay. म्हणजे आपल्याला गिवन दिलेले आहे. इनिशियली 10 वर्नियर स्केल डिव्हिजन इज कोइन्साइड विथ द 9 मेन स्केल डिव्हिजन. आणखी काय दिले बघा, 10 VSD इज इक्वल टू 9 MSD if the coefficient of linear expansion of main scale is alpha 1 and that of vernier scale is alpha 2, then what is the value of alpha 1 and alpha 2? तो क्वेश्चन विचारला आपल्याला अल्फा 1 आणि अल्फा 2 यांचा रेशो काय येईल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ किंवा रेशो ऑफ अल्फा 1 अँड अल्फा 2. मग आता बघूया हा प्रॉब्लेम आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. ओके, तर बघा आपण परत एकदा प्रॉब्लेम रीड करूयात. ओके, काय म्हणले बघा, द वर्नियर कॅलिपर, द मेन स्केल अँड वर्नियर स्केल आर मेड बाय द डिफरंट मटेरियल when the room temperature by T delta T degree Celsius. It is found that the reading of instruments remains same. Earlier it was observed that the front edge of wooden rod placed for measurement crossed by the nth main scale division and n plus 2 MSD coincide with the second VSD. म्हणजे बघा टेम्परेचर इंक्रीज केल्यानंतर मेन स्केल जे आहेत त्याची इन्क्रीमेंट कितीने होते, n प्लस 2 डिव्हिजननी. तर वर्नियर स्केल जे आहेत त्याची इन्क्रीमेंट म्हणजे त्याची लेंथ कितीने इंक्रीज होते, 2 डिव्हिजननी. मग आपल्याला असं म्हणता येईल इथं, दॅट इज after increasing temperature, the length increasing length of main scale is n plus 2 VSD and vernier scale, and increasing length of vernier scale and increasing length of vernier scale division, vernier scale is 2 वर्नियर स्केल डिव्हिजन. म्हणजे बघा टेम्परेचर इंक्रीज केल्यानंतर मेन स्केल n प्लस 2 डिव्हिजन काय होते, मेन स्केल इंक्रीज होते. पहिले किती होती, n मेन स्केल डिव्हिजन, आणि टेम्परेचर इंक्रीज केल्यानंतर किती होते, n प्लस 2 MSD कोइन्साइड विथ द सेकंड VSD. म्हणजे वर्नियर स्केल किती इंक्रीज झालं, 2 VSDनी, तर मेन स्केल किती इंक्रीज झालं, VSDनी. आता बघा इथं हा फॉर्म्युला तुम्हाला नोट नाही. जसं तुम्ही 11 पासून 12ला जाणार किंवा आपण ज्यावेळेस थर्मल एक्सपान्शन किंवा कन्सेप्ट ऑफ बिलॅसिटी ही चॅप्टर ज्यावेळेस आपण डिस्कस करणार त्यावेळेस तुम्हाला हा इंक्रीजिंग लेंथचा फॉर्म्युला मिळेल. तो इंक्रीजिंग लेंथचा फॉर्म्युला बघा, चेंज इन लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ इंटू अल्फा इंटू डेल्टा टी. डेल्टा टी काय असतं तुमचा, इंक्रीजिंग टेम्परेचर, अल्फा इज अ कोएफिशिएंट ऑफ एक्सपान्शन, एल इज ए इनिशियल लेंथ अँड डेल्टा इज ए चेंज इन लेंथ. आता आपण इथं जर फर्स्टली जर बघितलं
चेंज इन लेंथ ऑफ मेन स्केल इथे किती झाली n+2 मेन स्केल डिव्हिजन याचा कोएफिशियंट किती आहेत α1 इन्क्रीज झालेलं आहे n+2 MSD इंटू α1 काय त्याचा कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन डेल्टा टी काय त्याचा चेंज ऑफ टेम्परेचर आहे अँड देन ओके हा आपला फॉर्म्युला आहे इन्क्रीजिंग लेंथचा देन फायनल लेंथ ऑफ मेन स्केल असं म्हटलं तरी चालेल अँड आता आपण वर्नियर स्केलसाठी जर घेतलं वर्नियर स्केल डेल्टा एल VS म्हणतो मी याला हे किती डिव्हिजन इन्क्रीज झालं 2 VSD इंटू α2 इंटू डेल्टा टी सिन्स इथं एल मेन्स काय मिळतो आहे तुम्हाला तर n+2 MSD मिळतो आहे अँड एल VSD किती मिळतो आहे तुम्हाला तो 2 VSD मिळतो आहे कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या 2 VSD ओके मग आता आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्यात डेल्टा मेन स्केल चेंज इन लेंथ फॉर मेन स्केल आणि चेंज इन लेंथ फॉर वर्नियर स्केल मग आपल्याला गिवनमध्ये माहिती आहे आपल्याला काय माहिती आहे की टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर ह्या दोन्हीचा जो चेंज इन लेंथ जो आहे तो कसा मिळतो सेमच मिळतो मग फ्रॉम गिवन म्हणेन मी फ्रॉम गिवनमध्ये काय म्हणले बघा डेल्टा एल मेन्स इज इक्वल टू डेल्टा एल VS सो डेल्टा एल मेन्स किती आहेत n+2 इंटू MSD इंटू α2 इंटू डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा VS किती आहेत 2 VSD इंटू α2 इंटू डेल्टा टी 2 VSD इंटू α2 इंटू डेल्टा टी आता डेल्टा टी दोन्हीकडे सेम टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर म्हणून डेल्टा टी गेट कॅन्सल आता आपल्याला α1 आपण α2चा रेशो फाइंड आउट करायचा आहे सो मी α2 इकडे घेतो आणि n+2 MSD तिकडे पाठवतो म्हणजे काय होईल α1 आपण α2 इज इक्वल टू 2 VSD अपॉन n+2 MSD मग आपल्याला गिवननुसार परत याच्यानुसार VSDची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल ओके VSDची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल मग आता आपल्याला माहिती आहे फ्रॉम गिवन म्हणेन मी परत याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी फ्रॉम गिवन काय आहे 10 VSD इज इक्वल टू 9 MSD सो 1 VSD इज इक्वल टू 9/10 MSD मग आता ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूयात VSDची म्हणजे काय होईल α1 आपण α2 इज इक्वल टू 2 वर्नियर स्केल डिव्हिजन अपॉन 2 अपॉन n/2 ॲडिटीज इंटू VSD किती आहेत 9/10 MSD VSDची व्हॅल्यू लक्षात आली ना डिवाइड बाय n/2 n+2 MSD ॲडिटीज सो MSD गेट कॅन्सल आता आपलं फायनल आन्सर काय येईल बघा फायनल आन्सर सो α1 आपण α2 इज इक्वल टू 2 अपॉन n/2 इंटू 9/10 इंटू n+2 समजते का गॉट इट इथं आपलं चुकलं दिस वन इथं n/2 फॅक्टर नाही येणार फक्त MSD सो 9/10 इंटू n/2 सो 2 to 5 किती होईल α1 आपण α2 इज इक्वल टू 9/5 इंटू n+2 मग 9 याला डिवाइड केलं परत 5 1 4 5 8 14 सो 9/+2 सो α1 आपण α2 तुम्हाला मिळेल इथे 1/8 आपण n+2 इथे आपण काय केलं 9/5 किती मिळेल हा 1/8 लक्षात आलं ना ओके सो 9/5 इज 1/8 सो आन्सर n+2
सो डी ऑप्शन विल बी करेक्ट. तर आपलं काय येईल, डी ऑप्शन करेक्ट येईल. तर बघा इथं आपली ही प्रॉब्लेम संपली. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक्झरसाइज 1 याच्यावरची प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार आहोत.